खतरनाक हा सीन बघा यार तुम्ही। भाई पहला आप अंदर आ जाओ। भाई रास्ता किधर है? चंद्रताल और मैंने मरने से पहले देख ही लिया। अपन अटल टनल मध्ये एंट्री मारतोय। आपण नाम थँक्यू। तू फायनली आपला स्नो दिसतोय। तुषार बाईक वरती पूर्ण बर्फ जमा झालाय। सो अशी काय सकाळ आमची आता गडबड झाली सगळ्यांची लवकरच निघायचं चंद्रतालसाठी। सो आजचा दिवस खूप ॲडव्हेंचरस होणार आहे। सो हा असं काय तयारी चालू आहे सगळे रायडर्स लोकांची आणि निघू थोड्या वेळात आम्ही आता चंद्रतालला। तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालो हॉटेलवरून टुवर्ड्स चंद्रताल आणि आजपासून ॲक्च्युली आपली स्पिती राईड सुरू होते। वा काय नजारे आहे तर सगळीकडे हिरवं आहे। जसं काय पावसाळ्यात पाऊस कसा पडतो त्या टायमाला हिरवं असते तशी हिरवं आहे इकडे सगळी। वाव हे बघा फायनली आपण अटल टनल मध्ये एंट्री मारतोय। भाई किती लांब टनल आहे। वा 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 बेस्ट फिलिंग इन द वर्ल्ड। एक नंबर व्यू यार खतरनाक। लास्ट टाइम इकडे आलो होतो तेव्हा पूर्ण स्नो होता स्नो। भाई एक नंबर। ला 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 काय माउंटेन्स आहेत भाई। गाईज एकदा व्ह्यू बघा यार। फक्त व्ह्यू दाखवण्यासाठी थांबलो तुम्हाला। सो आत्ता खरा ॲडव्हेंचर सुरू होणार आहे गाईज। बी रेडी। आता खरी येणार आहे मजा। आहे ना खतरनाक। ऑफ रोडिंग सुरू झालेली आहे आणि इकडून वर जो रस्ता जातो तो रोहतंगकडे जातो आणि हा इकडे जाणार आता काजा चंद्रताल। ऑफ रोडिंग म्हणजे काय भाई चिखलच आहे इथं तर। भाई डिस्टन्स ठेव। मित्रांनो हा रस्ता बघून मला ना एकच गाणं आठवतंय। देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता। रस्ता आहे की चिका आहे यो बाबा तू जा पुढे पहिले। भाई रास्ता किधर है? बाप रे भाई सांस तो लेने दे। पैर अटका है मेरा। किया क्या भाई पहला आप अंदर आ जाओ। अब अंदर वेलकम टू स्पीति एडवेंचर ब्रदर। बैठिए। हाँ हाँ मी एकदम सेफ आहे। फक्त चिखल होता फक्त गाडी आडवी झाली। ॲक्च्युली मी रेस दिली आणि पटकन टायरच चटकला। गाडी पण एकदम सेफ आहे काय प्रॉब्लेम नाही गाडीला पण। अजून एक वॉटर क्रॉसिंग चला। गुड। आणि गाईज हे बघा पहिला बर्फ आपल्या स्पितीचा। भाई एक नंबर। भाई सायकल वरती झालाय मित्रांनो। एवढे वॉटर क्रॉसिंग आहेत ना छोटे मोठे आणि सगळं चिखल झालंय
आम्हाला यायला लेट झाला तर सगळं चिखल झालं बहुतेक सगळीकडे. आणि माझी गाडी तर स्लिप झाली, तुम्ही पाहिलीतच, खतरनाक आली. चला काय नाही, सुरुवातीला झालं तेच बरं झालं जे यायला. आता अंदाजा आला, वॉर्मअप झालेला आहे आपला मस्त बऱ्यापैकी. पण अनुभव एक नंबर भाई, मजा आहे. हा व्ह्यू बघा, ही आहे खरी स्पिती राईड. थांब आता उतरलो मी. अशा पायाला क्रॅम्प आले होते, बरं झालं तुझा चष्मा पडला, उतरलो तरी. आपका नाम? धर्मेंद्र ठाकुर. थैंक यू, तुषार नाडकर. मारा काफी, लेकिन आप थोड़ा आगे चलो. अच्छा अच्छा, वो हल्का है तो ध्यान में नहीं आया. भाई लोग, खतरनाक वाला ॲडव्हेंचर आहे, खतरनाक वाला. आयुष्यात कधी असा ॲडव्हेंचर नसेल केला. बा बा बा. आणि मित्रांनो, आता जसं जसं वरती चालले ना तशी सास फुलत चालले. वाव, सीन आहे, सीन आहे भाई, सीन आहे. पैसा वसूल आहे. भाई एक नंबर, एक नजारा आहे तिकडं. पण ते फ्रीमध्ये भेटत नाही, त्यासाठी किंमत मोजावी लागते, त्यासाठी फाडून घ्यावी लागते. अजून एक वॉटर क्रॉसिंग आहे वाटतं. नुसता ॲडव्हेंचर भाई, नुसता ॲडव्हेंचर. मला वाटलं काही असेल ऑफ रोडिंग, मला वाटलं वॉटर क्रॉसिंग असेल फक्त, पण चिखल आहे भाई. चिखलसाठी मी रेडी नव्हतो. आता खरी परीक्षा आहे. लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स बॉयज. उडाप, एक नंबर, एक नंबरवाला ॲडव्हेंचर चालू आहे आपला. स्पितीला जायचं स्पितीला. बघा समोरचा मौसम खूप खराब आहे, एकतर पाऊस नाही तर स्नोफॉल, दोघांपैकी एक. आणि आलेले अजून एक वॉटर क्रॉसिंग. हा झरणा वरनं येतो. खतरनाक वाली. चला, थोडी सी दारू मेरी अंदर आगी, लोकांचे भुल्ले माद आये तू. आता कुठे घाट रस्ता, स्पितीचा घाट रस्ता संपलाय बाबा. आता कुठे पुढे सपाटी दिसते जरा. आता जीवात जीव आला भाई. खाली ती नदी बाबा, डोळे गरगर गरगरतात. आईचा तो गाईड कसा वाटतोय तुम्हाला ब्लॉग? ॲडव्हेंचर पण आहे, खतरा पण आहे. काय खतरनाक नजारा आहे बघा. हे डोंगर बघा, पर्वत बघा. बा 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 बा, तुमचं मन भारावून जाईल. स्वर्ग, खरंच स्वर्ग. स्पिती, स्पिती बोलतात ना, लेह लद्दाख पेक्षा स्पिती जबरदस्त आहे, ते मी आज मानलं भाई. एक नंबर आहे. चलो सर, जाओ पीछे पीछे, कृपा बनाए रखना हमारे ऊपर. आपला लंच ब्रेक झालेला आहे. निघतोय टुवर्ड्स चंद्रताल. आता डायरेक्ट चंद्रतालचा स्टॉप आहे, दुसरा कोणता स्टॉप नाही मध्ये. वॉटर क्रॉसिंग आहे. आता किचड नाही तो बोलला, पण वॉटर क्रॉसिंग आहे. वॉटर क्रॉसिंगचा प्रॉब्लेम नाही, मला चिखलात नाही जमत गाडी बाबा. हे आहे खरी स्पिती व्हॅली. आणि तुम्ही बघताय यार, काय नजारे आहे तिकडे, खतरनाक 101 नजारे. हा व्ह्यू बघा तुम्ही यार. हिमालय पर्वत रांगा, अजून आपली डॉमिनार. जिंदगी में बहुत गलती किया बघा, शपथ यार. मित्रांनो, इथून अजून 50 किलोमीटरची रनिंग आहे. आणि आता जरा क्लायमेट थोडं चेंज झालं आहे, पुन्हा थोडा स्काय एकदम क्लिअर झाला आहे. कारण का मगाशी पूर्ण ढगाने भरला होता. म्हणजे इकडचा वेदर आहे ना, एकदम अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणून तुम्हाला ऑल वेदर तयारी करूनच यायला पाहिजे कधी पण स्पितीला यायचं आहे तर. बाकी व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही यार. काही अजून सांगू मी, माझीच बोलती बंद झाली एवढा ॲडव्हेंचर बघून. काय बोलू काय नाही मला सुचतच नाही. व्लॉगिंग करू तर करू काय, का माझी 2 टाइम फाटून हातात आली होती.
एक एक व्ह्यू जे आहेत ना इकडे स्पितीसाठी खतरनाक. माणसाने एकदा तरी आयुष्यात स्पिती राईडला याच. स्वतःची बाईक घेऊन यानंतर रेंट करा, पण या 4 व्हीलर मधून नका येऊ. कारण का बाईक मधून जो ऍडव्हेंचर आहे ना, 2 व्हीलर मधून जो ऍडव्हेंचर आहे ना, तो 4 व्हीलर मध्ये नाही. थ्रिल तुम्ही अनुभवला पाहिजे, तरच खरी मजा आहे. बघा ना यार, एक एक सीन का यार खतरनाक. स्पितीला जायचं. वॉटर क्रॉसिंग, किती वॉटर क्रॉसिंग येतात. सगळे वॉटर क्रॉसिंग आपण क्रॉस करू. लवकरच आपण पोचू चंद्रतालला. मित्रांनो, तुम्ही माझ्या बाजूने बघताय ना, पूर्ण स्नोने भरलेले माउंटेन्स आहेत आणि काय भारी वाटत ना, जरा एकदम मस्त वाटतात. एकदम काय व्हॅली आहे यार स्पिती व्हॅली, एक नंबर. तर मित्रांनो, आता आपण आहोत चंद्रताल आणि मनालीच्या मधल्या रूटमध्ये. आणि हा व्ह्यू बघा यार तुम्ही एकदा माझ्या मागे. व्ह्यू बघा, हा आहे स्पितीचा व्ह्यू. आता चाललो आम्ही टुवर्ड्स चंद्रताल. एकदा व्ह्यू एन्जॉय करा यार, एक नंबर खतरनाक. स्वर्ग आहे, स्वर्ग. ही आपली डॉमिनर आणि असं काय व्ह्यू आहे फार इथपासून. हे बघा, पूर्ण टोटल स्नो माउंटेन. चला आता निघतो. छोटासा ड्रिंक ब्रेक घेतला होता. आता भेटतो तुम्हाला चंद्रतालच्या रूटला. चला बघा यार, हे बघा खतरनाक. या कधीतरी स्पिती राईडला यार. लेह लडाख बद्दल तर मी खूप ऐकलंय, स्पिती बद्दल एवढं ऐकलं नाही. पण जे मी आता पाहतोय ना, ते अद्भुत आहे. हे भाय, पडू नको आपल्यावरती. एक नंबर यार. ओके, परफेक्ट. द पॅच बघा तुम्ही. इथून खूप सांभाळून चालायला लागणार आहे गाडी. खतरनाक. एक नंबर. हा आहे खरा स्पितीचा ॲडव्हेंचर. हा ॲडव्हेंचर तुम्हाला लडाखमध्ये नाही पाहायला मिळणार. हा ॲडव्हेंचर इथेच. एक नंबर यार. आणि बाजूला बघा ना, रिव्हर कशी जाते फुल स्पीडमध्ये. फायनली ते आपला स्नो दिसतोय. एवढा ऑफ रोडिंग आहे ना की व्हिडिओ रेकॉर्ड करायला जमत नाही. एक नंबर यार. खतरनाक हा सीन बघा यार तुम्ही. एक नंबर वाटतंय. वा, बाई आता झाली स्पिती लाईट सक्सेसफुल. मजा आली यार, एक नंबर. खतरनाक. बघा, बर्फ पण टाकलाय. तुला गाडीला पण जरा बर्फाने हे करायला पाहिजे ना. एक नंबर यार. हे बघा, हा पूर्ण इथं दरड कोसलून त्याच्यामध्ये खोदून नंतर तिथून रस्ता काढलेला आहे. बाटल आता इथून मला वाटतं चंद्रतालला जायला रस्ता लागतो. बाबा बाबा, इथं लाकडाचा पूल आहे भाई. खतरनाक. खाली जातो चंद्रताल, वरचा रस्ता काजाला जातो. लँडस्लाईड झाले वाटतं इथं. हे बघा, रस्ता बघा किती कच्चा आहे. खाली पण बघा ही नदी, दरी पूर्ण खाली. थोडं गॅप ठेवूनच जाऊ आपण.
वरून ठेव, वरून ठेव. ॲडव्हेंचर सुरू झालाय. एक नंबर. रस्ते बघा यार, बापरे. असं वर जायचंय, लवडे लागले. खतरनाक यार. लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स. मित्रांनो यार, हा तुम्ही रस्ता बघा ना, व्ह्यू बघा. खतरनाक वाली ऑफ रोडिंग आहे चंद्रताल. भाई जरा सांभाळून ज्या कधी आलात तर. साईडला अशी दरी आहे ना, डायरेक्ट एंड. समजलं का? जर तुम्ही कधी येताय ना तर प्लीज यायच्या अगोदर एक ऑफ रोडिंगची एक छोटी राईड करा कुठेतरी जवळपास. जिथे ऑफ रोड असेल तिकडे जावा आणि छोटी छोटी राईड करा आणि थोडासा हात बसवा गाडीवरती. कारण का स्पिती चंद्रताल काजा इट्स ऑल अबाउट ऑफ रोडिंग. बाकी व्ह्यू बघा एक नंबर यार. आणि आपली डॉमिनार फायनली आली चंद्रतालला. स्वप्न पूर्ण करायला रिस्क घ्यावीच लागते. तो रस्ता त्या साईडला जायचं आपल्याला, सरळच्या सरळ एकदम. एक नंबर यार. आतापर्यंत फक्त मॅपवरती पाहिला होता आणि व्हिडिओमध्ये दुसऱ्यांच्या. आज स्वतः अनुभव होतो या रस्त्याचा. एकदम खतरनाक भारीवाली फिलिंग आणि एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल आहे. चंद्रताल बघायची. चंद्रताल हा माझा एक ड्रीम होता, स्वप्न होता. मरने से पहले एक बार चंद्रताल देखना चाहता हूँ बस. सो गाइज, आता इथं मोठीवाली वॉटर क्रॉसिंग आले. काय सांगू तुम्हाला काय प्रकार घडला यार. जबरदस्त वॉटर क्रॉसिंग होती ना की बस रे बस. खतरनाक. हा फाटली तर काय यायला. खतरनाक वालं बाबा. तुम्हाला काय सांगू, सगळ्यांची फाटून हातात आली. खरं सांगू कॉन्फिडन्स बूस्ट झाला एक नंबर. मजा आली. खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता. जो मी लो फील करत होतो सगळा गायब. थोडा कॉन्फिडन्स होता मला. गाडी रेस द्यायची, गाडी चढली पाहिजे. कसा फील होतं माहिती आहे का. जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये ते लोक कसे फील करतात. घर सफर से क्या कुछ करना चाहते हो तो जिंदा हो तुम. एकदम सायलेंट मोडमध्ये. तशी वाली शायरी माझ्या डोक्यात, तसा वाला धून माझ्या डोक्यामध्ये चालले. बाबा बाबा खतरनाक एक्सपिरियन्स होता. तर रिटर्न जाताना पण इथूनच जायचं आहे. तर मित्रांनो आम्ही फायनली आलोय चंद्रताल बेस कॅम्पला. आणि हा तुम्ही बघू शकता इकडचा नजारा यार. एक नंबर नजारा आहे चंद्रताल. हे असे कॅम्प असणार आहेत. फार थंडी असणार आहे. मला वाटतं समोरचा दिसतंय तो आहे आमचा बेस कॅम्प. रस्ता तर नाहीच आहे इथे. ही चंद्रताल इथून ट्रेकिंग आहे. कुठे आहे काय माहिती बाबा. गाईज हे बघा चंद्रतालला बाईकवरती पूर्ण बर्फ जमा झाला आहे. हे बघा पूर्ण बर्फ. वाट लागली. गुड मॉर्निंग. सो फायनली चंद्रतालच्या बेस कॅम्पच्या इथे पोचलोय. त्या साईडला तिकडे गाडी पार्किंगला लावलेली आहे. आणि आता निघालोय. इथून ट्रेकिंग आहे थोडीशी, काहीतरी 500 मीटर की 1 किलोमीटर काय माहिती. अवस्था खराब. ॲक्च्युली काल गाडी आमची कॅम्पच्या इथे होती आणि आज सकाळी आलो आम्ही. आणि आता तुम्हाला चंद्रतालचा व्ह्यू दाखवतो. आणि खतरनाक थंडी आहे बाबा. मायनसमध्ये सकाळी तर गाडीवरती बर्फ. बेसिनच्या नळामध्ये बर्फ. पूर्ण टोटल बर्फाने बर्फ. खतरनाक वाली हालत खराब. माझी अवस्था तुम्ही बघू शकता. भावा चंद्रतालला येत आहे तर पूर्ण एकदम विंटरची पूर्ण तयारी करून या. खतरनाक वाली थंडी आहे. थंडीचे जेवढे तुम्हाला पॉसिबल कपडे किंवा सॉक्स, उलन सॉक्स सगळं उलन घ्या. सगळे थंडीचे कपडे घ्या. 2 दिवस असं तुम्ही कंटाळा करू नका. खतरनाक वाले बाबा. हालत खराब झाली. हा असा काहीतरी व्ह्यू दाखवतो तुम्हाला समोरचा.
हे बघा काय व्ह्यू आहे यार, व्ह्यू मात्र एक नंबर आहे, व्ह्यूमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही. स्वर्ग आहे स्वर्ग, एक नंबर आहे. माझ्या मागे पण तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. आणि आता आपण पोचू चंद्रतालला. तुम्ही थोडा चंद्रतालचा व्ह्यू एन्जॉय करा. चंद्रताल और मैंने मरने से पहले देख ही लिया. तर मित्रांनो पाहिलं ना चंद्रतालचा सीन, चंद्रतालचा व्ह्यू. सो कसा वाटला तुम्हाला चंद्रताल ओव्हरऑल? मला तर एकदम भारी वाटलं, खतरनाक. एकदा तरी यायलाच पाहिजे, मरने से पहले एक बार चंद्रताल देखना है. तो याद रखना, सबको इधर आना है. आणि इथं आमचे मित्र भेटलेत आम्हाला, नाव यांचं संतोष पवार, पण सगळे त्यांना प्रेमाने भाऊ कदम बोलतात आणि त्यांना पण ते आवडतं. काय सांगाल या एक्सपिरियन्स बद्दल चंद्रतालच्या? खूप सुंदर आहे ही जागा. बघायला तर तुम्ही बोलणार की काय बघितलं, जन्नत ते स्वर्ग बोलतात ना, तो हा आहे. तुम्ही नक्की या एकदा आणि एन्जॉय करा. तुम्ही बाकी काही नाही बघितलं तरी चालेल, पण चंद्रताल नक्की बघा. मी बोलतोय तर म्हणजे मज्जाच, धम्माल. येस, भाऊ कदम बोलतात म्हणजे यायलाच यायलाच पाहिजे. पाहिजे. मित्रांनो खरं सांगू ना, मला या 40 जणांमध्ये जो माणूस भेटलाय ना, एवढे एनर्जेटिक आहे ना, एवढे Thank you, एनर्जेटिक आहे ना thank you. बाबा. तो पाण्यामध्ये भिजला, त्याला वॉटर क्रॉसिंगला पुन्हा शूज भिजले, तर त्या मित्राची एनर्जी काय कमी होईना भाई. मी विचार करतो एवढी एनर्जी येते कुठून. खतरनाक मित्रांनो, जीवन एकदाच भेटतो. येस, तो एन्जॉय करायचा, बघायचं नाही काही प्रॉब्लेम आला काय आला ते नंतर विचार, म्हातारपणे विचार करायचा की हा हा बाबा माझे गुडघे दुखतात, पण आता नाही करायचा. बरोबर. आता गुडघे दुखायचा हे सवाल नाहीये, सवाल नाही. एन्जॉय करायची काय ते energy आहे. आत्ताच. हा. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? आणि आजचा व्लॉग मी आता इथेच संपवतो. आता मी इथून पुढे निघू टुवर्ड्स काजा. सो तो पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला तो सगळं काजाचं मी दाखवतो. तो मोठा व्लॉग पूर्ण काजाचा पुढच्या व्लॉगमध्ये येईल. सो आजचा व्लॉग मी इथेच संपवतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करून ठेवा. तिथे स्पिती सर्किटचे सगळे लाईव्ह अपडेट येत असतात. सो चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.